कान्हा को भोग लगे तो स्वाद भी कुछ खास होना चाहिए। सोंठ की खुशबू, मेवों का स्वाद और पंजीरी की वही पारंपरिक मिठास। भोग हो या प्रसाद, परंपरा का स्वाद रहे बरकरार। जरी कर सुंठ वडा। पण त्याचा नियम होता रोज. उठलं की रोजही त्यानं ते नित्यनियमानं दुपारच्या प्रसंगामध्ये उठलं की जायचं आणि गेल्याच्या नंतर नित्य शिवलिंगावर तोंडातली गुळणी टाकायची. असा बराच काळ त्याचा नियम चालत राहिला आणि एक वेळेस त्या ठिकाणचा एक परिसरातला एक राजा महादेवाचं पूजन करण्यासाठी आला. ही याच्या वेळेनुसार निघाला, पण राजा पूजेसाठी आल्यावर राजाचे अभिषेक चालू होता मंदिरात. सर्व बंदोबस्त जिकडे तिकडे होता. आता बंदोबस्त आहे म्हटल्याच्या नंतर त्या गुरख्याला कोणी आत जाऊ देत नव्हतं. आणि याच्या तोंडात तर पाण्याची गुळणी होती, याचा वेळ झालेला होता, जायचं तर होतं. पण तितक्या वेळात शिव पार्वतींचं सहज गमन त्या भागातून चाललेले होते. पार्वती मातेनं भगवान शिवजीला सांगितलं, म्हणजे स्वामी ते पहा राजा किती भक्तिवान आहे. राजा भक्ती करायला आहे, किती साधना करायला आहे. त्या म्हणील ते त्याची काय करा, इच्छा पूर्ण करा. भगवान शिवजी म्हणले, म्हणाल ती इच्छा पूर्ण करायला काही हरकत नाही, पण खरा भक्त माझा कसा आहे, बाजूला राहिला आहे. खरा भक्त बाजूला राहिला म्हटल्याच्या नंतर म्हणले, सांगतो तुला खरा भक्त कोण आहे माझा. तेवढ्यात तिथं वारं सुटलं. ते मंदिर असं हलायला लागलं, इतकं वादळ आलं. मंदिर हलायला लागल्याबरोबर मंदिरातले सगळे बाहेर निघून गेले, पळू लागले. बाहेर निघाल्याच्या नंतर पळत असताना ते राजासुद्धा थांबला का तिथं. सगळे पळायला लागले, पण ज्याच्या तोंडात पाण्याचा घोट आणला होता ना, तो पळत मंदिरात गेला. भगवान शिवजीला त्यानं आधी पाण्याचं गुळणा टाकलं ना, असं गळपाटून धरलं. म्हणलं, हे मंदिर जर माझ्या देवाच्या अंगावर पडलं तर सगळं किती लागल. मंदिर योगायोगानं सगळं उद्ध्वस्त झालं, पडलं ते. पण त्याच्या अंगावर अजिबातच पडलं नाही. आता भगवान शिवजी पार्वतीला म्हणतात, आता पाय बरं खरा भक्त कोण आहे. म्हणून भगवान म्हणले, असे जे निष्ठेनं भक्त काम कार्य करतात, निष्ठेनं जे काही भक्त माझी सेवा करतात, त्यांची योगक्षेमाची चिंता मी करत असतो. म्हणून योगक्षेम वहाम्यहम. योग आणि क्षेम, हे योगक्षेम गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबराय म्हणतात, योगक्षेम त्याचे जाणी जड भारी. तो परमात्मा पाहत असतो. योगानी क्षेमाचं चिंतन. आणि दुसरी गोष्ट, गीतेमध्ये या 22व्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. तो परमात्मा एवढी चिंता करतो भक्ताची. त्यासाठी भगवान अर्जुनाला म्हणतात, तू फक्त युद्ध करायला सुरुवात कर. अरे तुझ्या माग मी आहे ना. पण काम करत असताना कोणाकडे लक्ष द्यायचं, माझ्याकडे लक्ष दे. आपण आपल्या कामात एकदा गुंतलोत का, मग देवाकडे लक्ष नसते. आपलं लक्ष कोणाकडे असते, फक्त आपल्या कामात असते. हातानं काम करायचं, पण मुखानं चिंतन करायचं. आपलं हातानं काम असते, मुखानं दुसरंच नाम असते, चिंतन नसते. जर मुखानं जर भगवंताचं चिंतन असेल आणि हातानं काम असेल तर, आणि आपलं ध्यान जर भगवंताकडे असेल तर आपल्या हाताला निश्चित यशाची प्राप्ती आहे. एक वेळेस भीम आणि जरासंधाचं युद्ध चालू होतं. देवाकडे किती लक्ष असावं. भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध चालू आहे. त्याच्यासोबत भगवान श्रीकृष्णही आहेत, अर्जुन आहेत. 9 दिवस त्याची कुस्ती चालू झाली होती, बगर अन्न पाण्याची.
आणि भीमानं काय करावं, वेळोवेळी त्या जरासंधाला असं धरावं पाये आणि त्याचं शरीर फाडावं, 2 भाग करावं आणि असं इकडं फेकून द्यावं. असं फेकून दिलेलं पुन्हा ते इकडा भाग येऊन त्याचं जुटावं, पुन्हा युद्ध करावं त्यानं. ते भीमाला जरासंध काही दबत नव्हता. भीमापेक्षा त्याची शक्ती वरचढ होती. शेवटी एके दिवशी भगवान श्रीकृष्णाला भीम म्हणला, रोजही तुम्ही माझ्यासोबत आलात, कशासाठी आलात? मी काही आजच्या दिवस वाचल म्हणला, उद्या काही वाचत नाही. तुम्ही तुमचा आनंदात खायलात, पण मला काही सहकार्य कोणी करत नाही. भगवान भीमाला म्हणले, भक्ताचं एक कार्य असतंय. आपण भक्ती करत असताना आपण आपल्या कार्यामध्ये मग्न असावं हे ठीक आहे. पण मग्न असत असताना सुद्धा भक्ताचं लक्ष, चित्त माझ्याकडे असावं. तुला वाटायला मीच करायलो सगळं काही. ही कुस्ती खेळत असताना एकदा माझ्याकडे लक्ष दे ना. असं म्हणल्यावर भीम म्हणला, बरं उद्या. आणि दुसऱ्या दिवशी मग कुस्ती चालू असताना देवाकडं भीम पाहू लागला. पाहता पाहता भीम रोजच करू लागला आणि त्याला उभं चिरायचं आणि फेकून द्यायचं. पुन्हा ते जुटायचे, पुन्हा त्याला मारायचे भीमाला. आज भीमानं देवाकडे पाहिल्या पाहिल्या भगवान श्रीकृष्णाने एक गवताची काडी घेतली आणि अशी उभी चिरली आणि अशी फेकली, विरुद्ध दिशेला फेकली. भीमाच्या ताबडतोब लक्षात आलं, म्हणलं हे असं आहे का? मग त्यावेळेस कुस्ती खेळता खेळता आवेशाच्या भरामध्ये भीमानं जरासंधाला उभं चिरलं आणि पुन्हा विरुद्ध दिशेला फेकलं. विरुद्ध दिशेला ज्यावेळेस फेकलं त्यावेळेस जरासंध गतप्राण झाला. मग भीम म्हणला, भगवान याच्या अगदी मला सांगितलं असतं तर एवढे दिवस बेजार व्हायचं काम नव्हतं. भगवान म्हणले, याच्या अगोदर जर तू मला मानला असतास तर इतके दिवस तुला बेजार होऊ देत नव्हतो ना. म्हणून जोपर्यंत माणूस श्री गुरुकडे जात नाही, जोपर्यंत माणूस देवाकडे जात नाही, तोपर्यंत आपल्या मनातल्या संकल्पना पूर्ण होत नाहीत. त्याच्यासाठी भगवान म्हणले, अनन्य चिंतयंतो माम ई जना पर्युपासते येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले ते एलीच थडिये तरले मायाजाळ. त्यासाठी भगवंतांनी भक्तियोग सांगितला आहे. आणि भक्तियोग सांगत असताना भगवान म्हणले, तशा प्रकारानं जो साधना करतो त्या भक्ताची चिंता, किंवा ज्या अनेक साधू संतांनी जे आपलं सर्वस्व समर्पण भगवंताला केलं, जसं जगद्गुरू तुकोबाराय असतील, यांची चिंता, ते आपल्या संसाराची चिंता केली नाही त्यांनी कधी. आणि संसाराची चिंता केली नाही म्हणूनच तुकोबाराच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवंत यायचे. आज जसं दिलीपरावजींनी हे कार्यक्रम ठेवला अन्नदानाचा, पंगतीचा, तसं जगद्गुरू तुकोबाराच्या कीर्तनात छत्रपती शिवराय जायचे, शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जात असताना तुकोबारायाची जी अवस्था पाहिली तुकोबारायाची शिवाजी महाराजांनी, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आपण या महाराष्ट्राचे, स्वराज्याचे छत्रपती आहोत आणि आपल्या राज्यातला एक एवढा अधिकारी पुरुष साधू, आणि त्यांचा संसार म्हणजे कसा आहे, फार विदीर्ण अवस्था दिसायली. म्हणून तुकोबारायाला छत्रपती शिवरायांनी काही नजराना पाठवला, महाराज हे तुम्ही घ्या, तुमचा संसार कसा करा, सुखाचा करा. पण तुकोबाराय म्हणले, महाराज हे तुमचं आम्हाला नको, तुमचं धन तुम्हाला राहा, तुम्ही आमची वारकऱ्याचा सन्मान केला, साधूचा सन्मान केला, याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. पण तुम्ही एकच काम करा, तुम्ही देशाचं रक्षण करा, आम्ही धर्माचं रक्षण करू. एक तुम्ही देशाचं रक्षण करा, स्वराज्याचं रक्षण करायचं काम तुमचं, आणि स्वराज्यातील धर्माचं रक्षण करायचं काम आमचं. आम्ही धर्माचं पालन करू, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. व एकानं धर्म सांभाळला आणि धर्माला सहकार्य, राजकीय अधिकार असावं, राजकीय सहकार्य असावंच लागते. याचे पुरावे प्रत्येक
युगामध्ये प्रत्येक काळामध्ये याचे काय येतं पुरावे येतं. छत्रपती शिवरायाला सुद्धा पाठिंबा आपलं तुकोबारायला सुद्धा पाठिंबा छत्रपती शिवरायांचा होता. शिवराय होते म्हणून इकडं तुकोबारायला सुद्धा निवांत धर्माचा प्रचार करता आला. तसं प्रत्येक वेळी काळामध्ये प्रत्येक युगामध्ये हे कार्य घडत आहेत. हे घडत असतानाच आजही या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे गटनेते किंवा झरी जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य आणखी बरेच पदं भूषवलेले ज्यांनी आहेत. आमच्या झरी गावचे यशस्वी सरपंच पण त्याच्या अगोदर यांनी एक सुंदर पद भूषविलेलं आहे. ते म्हणजे चेअरमन, आमच्या झरी सोसायटीचे चेअरमन. पण याच्यातून ते एकच कार्य केलं नाही, पुन्हा यशस्वी उद्योजकामधून त्यांनी हे जे काही कार्य सिद्ध केलं, म्हणून त्यांच्या बाजूनं हे सत्कर्म आज या ठिकाणी वेळोवेळी घडत चाललेलं आहे. आज पवित्र क्षेत्रामध्ये रामभरोसे महाराजांच्या सान्निध्यामध्ये त्यांची ही सेवेचा योग आहे, अन्नदानाचा योग आहे. आणि याच योगाचं फळ, याच सेवेचं फळ हे काही कमी नसते. संत कृपा झाली इमारत फळाली, ही संत कृपेची सेवा आहे. आणि ही सेवा करत असतानाच गीतेच्या श्लोकाप्रमाणेच भगवान म्हणले, हा योगक्षेमो अगवा, तयाचा मजची पडिला पांडवा, जयांचिया सर्व भावा आश्रयोमी. आणि एवढी सेवा केल्याच्या नंतर या सेवेची त्या भक्ताचं रक्षण करणं हे काम माझं आहे. आणि वेळोवेळी अशा भक्तांचं रक्षण, जसं पांडवाचं रक्षण भगवंतानं केलं, पांडवाचं मागं पुढं उभं टाकून भगवंतानं पांडवाचं रक्षण केलं. आणि हे रक्षण करत असताना अनेक संकटातून भगवंतानं त्याला लाक्षागृह असल, वनवास असल, या अनेक दुःखातून भगवंतानं त्यांना जसं सुखरूप या ठिकाणी त्यांची रक्षण केलं, तशा प्रकारानं देवाची सेवा करणं फक्त आपला मात्र एक विश्वास असावा. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचा. विश्वास असेल तर आपल्याला सत्ता गाजवता येते. अर्जुनाचा विश्वास होता तर वेळोवेळी अर्जुन देवाला बोलायचा, आणि ते बोलायचं म्हणून त्यांच्या अर्जुना भगवंताच्या संवादातून आपल्यासमोर ही गीता आली. देवभक्ताचा संवाद जिथं होत असतो तिथं गीतेची निर्मिती होते. आणि जिथं भावाभावाचा वाद होतो तिथं कौरव पांडव वादे, तिथं युद्धाचा प्रसंग येत असतो. कृष्णार्जुन संवादे गीतेची निर्मिती, आणि कौरव पांडव वादे त्यांचा वाद झाला तर तिथं युद्धाची निर्मिती झाली. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतायत, पाहेपा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेपे मुळाचे, ते मुळीची घापे. जसं आपल्या भगवत भक्ती करत असताना भगवंतानं या ठिकाणी सांगतात, जसे झाड आहे, झाडाला जसं मूळ आहेत, फांद्या आहेत, फळ आहे, जरी पाहेपा शाखा पल्लव रुखाचे, एकाच झाडाच्या सगळं काही ह्या शाखा आहेत, पण संपूर्ण झाड जगवायचं काम जसं मुळाचं आहे. पाणी घेपे मुळाचे, ते मुळीची घापे. पाणी जर मुळापासून शोषण केलं तर झाडाची काय होईल, वाढ होईल. मुळा उदक घालीजे, वरी वरी शाखा खुडीजे, तरी काय नाश पाविजे तया वृक्षा. तशी ही सेवा आहे, संतांची सेवा आहे. ही सेवा केल्याच्या नंतर ही सेवा कधीही व्यर्थ जात नसते, वाया जात नसते. त्यासाठी भगवान सांगतात, ही सेवा करणं म्हणजे जिथं सेवा केली तिथं समर्पण करणे. भक्तीचा हा मोठा योग आहे, जिथं केलं तिथं समर्पण करणं. जसं आपण काही जण, बरेच जण भक्त मंडळी आपण तीर्थाला जातो,
तीर्थाला गेल्याच्या नंतर चंद्रभागेलाचं स्नान केलं, तर चंद्रभागेचं स्नान केल्याच्या नंतर चंद्रभागेचं पाणीच आपण चंद्रभागेला पितरांच्या देवाच्या उद्देशानं सोडित असतो. माऊली म्हणतात, गंगेचे उदक गंगे जैसे, आरपीजे देव पितर उद्देशे, माझे मज देती तैशी परी अनानी भाव. गंगेचं पाणी गंगेला समर्पण करणं, आपल्याला भक्तीचा योग तसा असतो. भक्ती करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे, दुसरीकडून काही आणायचं काम पडत नसतंय. गंगेला गेल्याच्या नंतर गंगेतलंच पाणी गंगेमध्येच टाकायचं आणि नाव आपल्या पितरांचं घ्यायचं, नाव देवाचं घ्यायचं, सेवा झाली, भक्ती तिथंच झाली. इथं आल्याच्या नंतर दर्शन घेऊन भगवंताचं स्मरण करायचं, नामचिंतन करायचं, हीच सेवा आहे, हेच सेवेचं फळ असते. भक्ती म्हणजे कोणी डोंगरात गेल्याच्या नंतर भक्ती होत नाही, उलट टांगून घेतलं म्हणजे भक्ती होत नाही, जटा वाढवल्या म्हणजे भक्ती होत नाही, मुंडन केलं म्हणजे भक्ती होत नाही. भक्तीचं सगळ्यात सोपं वर्म आहे, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती हरी बोला. भगवंताचं स्मरण नित्य करणं, आणि हे नित्य स्मरण करता करता या जगतामध्ये मनात एकच अपेक्षा आणायची की कोणाचंही कोण्याही जीवाचा न घडो मत्सरण. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. दुसऱ्याच्या सुखात सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणं हे भक्तीचं महत्त्वाचं लक्षण आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना. या सध्याच्या काळाला दुसऱ्याचं कोणाचं वाईट दिसलं की आपण म्हणतो बरं झालं, त्याला तसंच पाहिजे होतं. सध्याची आपली अपेक्षा कशी आहे, कोणाच्या घरी काही वाईट एखादी घटना घडली अघटित, तर आपण म्हणतो बरं झालं, त्याला तसंच पाहिजे होतं. त्याच्या दुःखात आपण सामील होत नाही. आणि कोणाचं चांगलं होऊ लागलं का तेही आपल्याला सहन होत नाही. चांगलं झालं तरी आपण म्हणतो येणं काय स्वतःचं आहे का हेच आहे. त्याचंही वैभव आपल्याला सहन होत नाही. चांगलंही सहन होत नाही आणि वाईटही सहन होत नाही. त्याच्यामुळं आपण आहे तर तोपर्यंतही आपल्याला आपली बुद्धी बदल होत नाही आणि या बुद्धीचा पालट होत नाही आणि सद्बुद्धी प्राप्त होत नाही. जोपर्यंत सद्बुद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत भक्ती मार्गाचा प्रवाहात आपण येत नाहीत. या प्रवाहात येण्यासाठीच फक्त ये दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. एकच ज्ञानोबांनी सामूहिक प्रार्थनेमध्ये पसायदानामध्ये वर्णन केले की दुरितांचे तिमिर जावो. भक्ती काही दुसरी कुठून आणायचं नसते. आपण चलताच कोणाचा तरी द्वेष करतो. द्वेष करत असताना झाडाचाही द्वेष करू नका, पक्षाचाही द्वेष करू नका. सगळ्यात महत्त्वाचं वर्म ते आहे. मग ते जर वर्म स्वीकार केलं तर त्या जीवाला कुठंही जा यशाची प्राप्ती होत असते. कुठेही गेलं तर यशाची प्राप्ती होते. आणि त्या भक्तीचंच वर्णन केले भगवान. म्हणून भगवान म्हणले, म्हणून ते पार्था माते, जे काही हे जे भक्ती करतात ते माझ्याच ठिकाणी प्राप्त होतात. जे मनानं जीवानं देहानं सर्वस्व मला अर्पण करतात, तनुमनो जीवे चरणाशी लागावी, अगरवता करावे दास्य सकळ. अशी दास्यत्व सेवा जे करतात का ते सर्व मला समर्पण होत असतंय. अशा प्रकाराने या ठिकाणी भगवंतानं व ज्ञानोबांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. भगवान अर्जुनाला या गीतेचा उपदेश करत असताना भगवंतानं हेच उपदेश केला की कर्मे ईशू भजावा, ईश्वराची भक्ती करा. सगळ्यात श्रेष्ठ साधन हेच आहे, हे भगवंतानं त्या काळात सांगितलं. म्हणून ही साधना आहे. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे हे आयोजन केलेलं आहे,
की त्या आयोजनाच्या निमित्तानं आज ही माझ्याकडं प्रवचनरूपी सेवा आलेली आहे. आपल्या सेवेचा वेळच आहे 1 तासाचं प्रवचन. कारण पुढील हे जे वातावरण आहे, अन्नदान खूप मोठं आहे आणि ते व्यवस्थित सगळे भक्तमंडळी आल्याच्यानंतर प्रत्येकाला या प्रसादाचा आनंद घेता आला पाहिजे. त्यानुसार या 1 तासाच्या सेवेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. मला ओंकारदादा म्हणले, "महाराज 1च तास ठेवू आपण." मला काही हरकत नाही, 1 तास ठेवा. मी म्हणलं, "कीर्तन ठेवा, भजन ठेवा, कोणत्याही याच्यामध्ये माझं सहकार्यच आहे." कारण म्हणजे आम्हाला सहकार्य करा. मी म्हणलं, "सहकार्य माझ्यासारख्या व्यक्तीला तुम्ही म्हणता का? मी सामान्य माणूस आहे. तुम्ही आवाज दिला तर मी पळत येणारा व्यक्ती आहे." म्हणून आज ही या सेवेचा योग या ठिकाणी आलेला आहे. अशीच सद्बुद्धी, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. आता मजाईशे करी तुझे पाय चित्ती धरी. अशीच सद्बुद्धी सद्गुरू राममोरशे महाराजांनी प्रत्येक जीवाला द्यावं. अशीच सेवा वरचेवर सगळ्यांकडून करून घ्यावं. या प्रवचनाच्या निमित्तानं झालेली सेवा श्री गुरु राममोरशे महाराजांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. हीच सेवा आपले झरीचे जिल्हा परिषद सदस्य दिलीपरावजी प्रभाकररावजी देशमुख तथा आपल्या परभणी जिल्हा परिषदेचे गटनेते यांच्या हातून घडावी हीच श्री गुरु राममोरशे महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. कृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु राममोरशे महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. तया सत्कर्मी रती वाढो दुरितांचे तिमिर जाओ. जो जीवांशील तो तिला हो प्राणी जात. ईश्वर निष्ठेची मांदियाळी. चला कल्पतरूचे आरव बोलती जारनव पियुषांचे. मार्तंड जे तापहीन बहुना सर्व सुखी. भजिजो आदि पुरुखी अखंडित विशेष लोकीये. एथ मने श्री विश्वेश्वरावो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु राममोरशे महाराज की जय. योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणी हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी.
उपासनेला दृढ चालवावी, भूदेव संताशी सदा नमावी, सत्कर्मयोगी वय घालवावी, सर्वाभूती मंगल बोलवावे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान राम भरोसे महाराज की जय. कान्हा को भोग लगे तो स्वाद भी कुछ खास होना चाहिए. सोंठ की खुशबू, मेवों का स्वाद और पंजीरी की वही पारंपरिक मिठास. भोग हो या प्रसाद, परंपरा का स्वाद रहे बरकरार. जरीकर सुंठ वड़ा.